महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती आज जगभरात उत्साहात साजरी होत आहे। नाशिकच्या ऐतिहासिक पंचवटी कारंजा परिसरात पंचवटी शिवजन्मोत्सव समिती 2026च्या वतीने शिवजयंतीचा भव्य सोहळा पार पडला। यावेळी ढोलताशांच्या गजरात जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने अवघा परिसर हा दुमदुमून गेला। सोहळ्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। शिवसाम्राज्य आणि विविध ढोल पथकांच्या वतीने महाराजांना शाही मानवंदना देण्यात आली। यावेळी समितीचे अध्यक्ष राजेंद्र कदम यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत शिवरायांची प्रतिमा देऊन केले। या उत्सवासाठी पंचवटी परिसरात आकर्षक रोषणाई आणि भगवे ध्वज लावण्यात आल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। पंचवटी विभाग शिव उत्सव समितीच्या वतीने भव्य असं छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा हा इथे हजर केलेला आहे। त्याच पद्धतीने रक्तदान शिबिर व इतर वेगवेगळे कार्यक्रमाचं आयोजन केलेले, रात्री छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरतीचं आयोजन केलेले, असा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम पंचवटी समितीच्या वतीने हा आयोजित केलेला आहे। त्यांना शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। हर हर महादेव, जय शिवराय। सगळ्यांना मी शिवजन्म समितीच्या वतीने सगळ्यांना आजच्या 396व्या जयंतीनिमित्त शिवाजी महाराजांच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांना, नाशिककरांना आणि पंचवटीकरांना आणि शिवभक्तांना नाशिकमध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्रातच हा एवढा मोठा भव्य दिव्य शो, लाईट शो आणि डीजे आपण ठेवण्यात आलेला आहे। काल पण भरपूर प्रतिसाद चांगला दिला लोकांनी, तर सर्वांनी आज यावं असं मी आमंत्रित करतो सर्वांना। आज संध्याकाळी 8 वाजता इथे आपण गंगा आरती ठेवलेली आहे। महाराजांचा सगळ्यात आवडता खेलमळला थांब इथे ठेवलेला आहे। त्यानंतर डीजे चालू करण्यात येईल आणि लाईट शो होणार आहे। तर सगळ्या नाशिककरांना, पंचवटीकरांना विनंती करतो तर सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून शिवरायांना मानवंदना देण्यात यावी आणि सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी। या प्रसंगी आमदार राहुल ढिकले, शिवसेना नेते बाळासाहेब पाठक, कार्याध्यक्ष ललित गायकवाड, उपाध्यक्ष राजाभाऊ वाघले यांच्यासह महेश शेळके, शुभम पाटील, विश्वास वाघ, खजिनदार श्रीपाद सूर्यवंशी, सरचिटणीस आप्पासाहेब वाडे, चिटणीस सूरज खैरनार, प्रसिद्धी प्रमुख शाहू पवार आणि योगेश गुडगे उपस्थित होते। हजारो शिवभक्तांनी यावेळी कारंजा परिसरात दर्शनासाठी गर्दीही केली होती। महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।